सातारा शहरालगत असणाऱ्या MIDC परिसरामधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून MIDCचे शिक्के लागले आहेत। या नोंदी हटवाव्यात यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष होत असल्यामुळे निगडी, वळणे, राजेवाडी, देवकरवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हरिमतपूर रस्त्यावरती देगाव फाटा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलंय। यावेळेला MIDC आणि रहिमतपूर साताऱ्याकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉलद्वारे 15 दिवसांच्या आत हा विषय मार्गी लावणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतलं। त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली। बक्षीस समितीचा जो अहवाल असतो त्याच्या संदर्भात आम्हाला ते करावं लागतं। ते करून तुम्हाला मी 15 दिवसामध्ये नक्की तारीख देतो की ते कधी नोटिफाय होणार आहे। आमदार साहेब इथं आहेत आणि त्याच्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घ्यावी लागली तरी मी येतो। ठीक आहे साहेब, आता प्रशासनाचे अधिकारी सातारा जिल्ह्यातील देगाव, राजेवाडी, निगडी, धनगरवाडी यातील ग्रामस्थांनी MIDCच्या प्रश्नावरती आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेले तर सातारा रहिमतपूरवर त्यांनी आंदोलन करून चक्का जाम करण्यात पाहायला मिळते। एकूणच माझ्या मागे पाहू शकताय मोठ्या शेतकरी यांनी रस्ता रोको करून स्वतः निषेध नोंदवत आहेत। त्यांच्यावरती त्या MIDCने जमिनीवरती शिक्के लादले गेलेत, त्याच्यामुळे त्यांनी हा पवित्रा उचलला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। काय सांगाल, आज तुम्ही रस्ता रोको करताय, काय प्रतिक्रिया? आज गेले 10 ते 12 वर्ष झालं आमच्या या 5 गावावरती जमिनीवरती शिक्के आज शासनाने बसवलेले होते। त्यातील देगाव गावातील शिक्के मागील 4 महिन्यापूर्वी उठले, परंतु 4 गावं त्याच्यातून वगळली गेली। असं शासनानं फार चुकीचं काम केलेलं आहे आणि आमच्या 4 गावातील शेतकरी आज इथं भरपूर प्रमाणात आंदोलनासाठी इथं आलेले आहेत। आणि आम्ही पाठीमागे एक मोर्चा काढला होता, तो कलेक्टर ऑफिसमध्ये मोर्चा नेला होता। त्या मोर्चाच्या वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं कलेक्टर ऑफिसला, त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन मंत्री उदय सामंतांना सुद्धा आम्ही हे फोनवरून बोलणं होऊन निवेदन दिलं होतं। तर त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन त्यांनी 2 महिन्यात आम्ही ह्याच्यावरती मार्ग काढतो असं सांगितलं, पण त्याच्यानंतर त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलं नाही। म्हणून आज ही शेतकऱ्यांच्यावरती आंदोलनाची वेळ आलेली आहे। हे आंदोलन आज शांततेने चाललेलं असले तरी येणाऱ्या काळात शासनाने ह्याची जर दखल नाही घेतली MIDCचे शिक्के उठवण्याची, तर हे आंदोलन फार तीव्र होईल आणि पूर्णपणे सगळी घरातील जनावरं, लहान मुलं, बायका, माणसं सर्वजण या आंदोलनात सहभागी होतील। आणि हे आंदोलन इतक्या तीव्र प्रमाणात असेल ते महाराष्ट्रात कुठेही बघायला न मिळालेलं आंदोलन होईल। तर या गोष्टीची दखल शासनाने घ्यावी आणि आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवरचे शिक्के लवकरात लवकर उठवावे ही आमची शासनाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे। एकूण किती एकरवरती हे शिक्के आहेत आणि किती गावं सहभागी आहेत? साधारणतः 1200 ते 1500 एकरच्या आसपास या तिन्ही गावची जमीन MIDCला हस्तांतरित केलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून आमच्याकडं कुठल्याही शासनाचा प्रतिनिधी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतःहून कधी आम्हाला विचारायला आले नाहीत। आमचं दप्तर रातोरात तलाठी ऑफिसमधनं उचललं गेलं आणि आज काढलेला 7/12 कोरा होता, परंतु उद्या काढलेला 7/12 हा शिक्क्याचा होता। ते आम्हाला ज्यावेळी कळालं त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी हायकोर्ट असू द्या, मंत्रालयातले सर्व मंत्रिमंडळ असू द्या, यांच्या वेळोवेळी संपर्कात राहून ह्या विषयीचा आवाज आम्ही वेळोवेळी उठवलेला आहे, परंतु आम्हाला कुठलाही न्याय मिळत नाही। यासाठी आज मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। आणि गेल्या टायमिंगला ज्यावेळी आम्ही कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता त्यावेळी स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी टेलिफोनद्वारे कलेक्टर साहेबांशी बोलणं करून शेतकऱ्यांशी मध्यस्थी केली होती। त्यावेळी आमचं तिथलं आंदोलन आम्ही स्थगित केलं होतं। त्यांनी शब्द दिला असा होता की सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, परंतु 2 महिने झालं यामध्ये कुठलीच प्रक्रिया होताना आम्हाला दिसत नाही। त्याच्यामुळे आज मोठ्या संख्येने इथं शेतकरी उपस्थित झाले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर तुम्ही शेतकरी लोक 4 गावातली लोक एकत्रित येऊन पाठपुरावा करताय तुम्ही संपूर्णतः, परंतु सरकारकडून देखील असेल, सातारा जिल्हा प्रशासन असेल, कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडून ते बोलताना पाहायला मिळत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ठोस भूमिका घेताना पाहायला मिळत नाहीये। आता जर हे आंदोलन असं चालू राहील तर पुढचे तुम्ही इशारा काय असणार आहे याच्याबद्दल?
आंदोलन हे तीव्रच होत जाणार आहे इथून पुढं. कारण जर शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, शेतकरी जर उद्ध्वस्त होणार आहे, जर आमचं जीवनच संपणार आहे, तर हे जीवन संपण्यापेक्षा आम्ही आंदोलन करून सरकारला भाग पाडू की ही MIDC नाहीच झाली पाहिजे. कारण हे जर पाहिलं, देवकरवाडी सारखं गाव जर पाहिलं तर देवकरवाडी गावात मेंढपाळ समाज जास्त आहे, 100% समाज हा मेंढपाळ आहे. आणि त्यांची जर सगळी शेती गेली तर त्यांनी उदरनिर्वाह करणं, अख्खं गाव मेंढपाळ असल्यामुळं त्यांचं मेंढपाळाचा धंदा बी याच्यात जाणार, गोत्यात जाणार, आणि शेतीचा धंदा बी गोत्यात जाणार. त्याच पद्धतीने माणसं तिथं आज व्यापारी पिके घेतात, आल्यासारखं पीक घेतात, ऊसासारखं पीक घेतात. सगळ्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पूर्वी सुद्धा 90 साली तिथं भाऊसाहेब महाराजांनी